नमस्कार. आजच्या वेळेस बघायचे तर 9वी गणित भाग 1 त्याच्यामध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला प्रश्न क्रमांक 4 काय दिला आहे? 5 अधिक वर्गमूळ 7 बरोबर ही संख्या अपरिमेय आहे हे दाखवायचं आपल्याला. ओके, 5 अधिक वर्गमूळ 7 ही संख्या अपरिमेय आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. तर ते कसं दाखवणार? सुरुवातीला आपण ह्या संख्येला परिमेय संख्या मानूया. म्हणजे 5 अधिक वर्गमूळ 7 ही परिमेय संख्या आहे असे मानू. ओके, असे मानू. त्यानंतर काय करायचं आहे? ही परिमेय संख्या असं मानलं आहे ना, म्हणजे 5 अधिक वर्गमूळ 7 बरोबर काय आहे? पी छेद क्यू आहे. ओके, आणि पी छेद क्यू म्हणजेच काय? परिमेय संख्या. म्हणजेच काय? हे बघा, पी व क्यू काय आहे? ही दोन एक तर पूर्णांक संख्या आहेत आणि त्याचबरोबर क्यू इज नॉट इक्वल टू 0. जे क्यू इज नॉट इक्वल टू 0 आहे तेव्हाच ही संख्या परिमेय संख्या असणार आहे. ओके, पी व क्यू हे दोन पूर्णांक संख्या आहे आणि क्यू नॉट इक्वल टू 0. ओके, म्हणजे क्यू कोणती तरी संख्या आहे, 1 2 3 4 5 वगैरे असं. आता आपण थोडं गणित सोडूया. 5ला इकडे नेऊया. वर्गमूळ 7 बरोबर पी छेद क्यू, इथे अधिक आहे, बरोबर चिन्ह या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे? वजा होणार आहे. वजा 5. ओके, आता हे गणित सोडवूया. वर्गमूळ 7 बरोबर छेद समान करूया. क्यू गुणिले 5 क्यू म्हणजे पी वजा 5 क्यू भागिले क्यू. ओके, तर हे गणित आलेलं आहे. आता हे बघा, पी 5 आणि क्यू ह्या तिन्ही संख्या पूर्णांक आहेत म्हणून ही संख्या काय? परिमेय संख्या आहे. ओके, तर वाक्य लिहून घेऊया आधी. हे बघा, पी क्यू व 5 ह्या संख्या पूर्णांक असल्याने पी वजा 5 क्यू छेद क्यू ही परिमेय संख्या आहे. ओके, परिमेय संख्या काय आहे? आता बघा, ही परिमेय संख्या आहे, ठीक आहे, पण ही अपरिमेय संख्या आहे ना, वर्गमूळ 7. त्याच्यामुळे दोन्ही बाजू मॅच होत नाही आहेत. ओके, आणि दोन्ही बाजू मॅच होत नसल्यामुळे आपण जे इथं मानलं होतं ना, 5 अधिक वर्गमूळ 7 ही परिमेय संख्या आहे असं मानू, हे विधानच चुकीचं आहे. हे इथे सिद्ध होतं, हे चुकीचं आहे. म्हणजे बरोबर काय? 5 अधिक वर्गमूळ 7 ही संख्या अपरिमेय आहे. ओके, आता इथं लिहा, परंतु वर्गमूळ 7 ही अपरिमेय संख्या आहे. ओके, आता बघा ना, दोन्ही बाजू या विरोधात आहे एकमेकांच्या. मी पण काय लिहूया? दोन्ही बाजू एकमेकांच्या विरोधात असल्याने आपण मानलेले विधान हे चुकीचे आहे. विधान हे काय? चुकीचे आहे. म्हणून 5 अधिक वर्गमूळ 7 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध होते. ओके, अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध होते. ओके, धन्यवाद.